जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं ध्येय काय आहे, तुम्ही कदाचित म्हणाल पैसे कमावणे, एक मोठी गाडी घेणे किंवा कुटुंबासोबत आनंदी राहणे. आपण सगळे सकाळी उठतो, धावतो, मेहनत करतो, पण का? हे सगळं मिळवल्यानंतर खरंच आपल्याला शांती मिळते का? मागील भागात आपण वेदांबद्दल बोललो. वेदांनी आपल्याला ब्रह्मांडाचं नियम सांगितले, पण त्यांनी हेही सांगितलं की एक माणूस म्हणून तुमच्या जीवनाची 4 सर्वात मोठी आणि महत्त्वाची ध्येय असायला हवीत. ही 4 ध्येय मिळूनच तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक उद्देश देतात. आज प्रकरण 3 मध्ये आपण सनातन धर्माचं पुरुषार्थ हे तत्वज्ञान डिकोड करू. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष काय आहेत आणि या चौघांना संतुलित करणेच तुम्हाला खरा आनंद का देऊ शकतं हे जाणून घेऊया. खंड 1. पुरुषार्थ काय आहे? सर्वात आधी पुरुषार्थ म्हणजे काय हे समजून घेऊ. हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. पुरुष म्हणजे मनुष्य किंवा आत्मा आणि अर्थ म्हणजे उद्देश किंवा ध्येय. त्यामुळे पुरुषार्थाचा सरळ अर्थ आहे मानवी जीवनाचा उद्देश. सनातन धर्म सांगतो की तुम्ही या पृथ्वीवर उगाच आलेले नाही. तुमचे जीवन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला या 4 ध्येयांना क्रमाक्रमाने साध्य करावे लागेल. हे केवळ काही सूचना नाहीत, तर जीवनाचा एक वैज्ञानिक ब्लूप्रिंट आहे. जर तुम्ही फक्त एकाच ध्येयाच्या मागे धावलात, जसे की फक्त पैसा, तर तुमचे जीवन असंतुलित होईल. संपूर्ण संतुलित आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला या 4ही स्तंभांना आधार द्यावा लागतो. चला या 4 ध्येयांना एक एक करून समजून घेऊया. खंड 2. पहिले ध्येय, धर्म. सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे धर्म. हे पहिले ध्येय यासाठी आहे कारण हा पुढच्या 3 ध्येयांचा पाया आहे. मागील भागात आपण जाणले होते की धर्म म्हणजे पूजा अर्चा नव्हे, तर नैतिक कर्तव्य आणि योग्य आचरण आहे. पुरुषार्थ म्हणतो की तुम्ही काहीही करा, मग तुम्ही पैसे कमवा किंवा कोणतीही इच्छा पूर्ण करा, ते सर्व धर्माच्या सीमेत राहून केले पाहिजे. जर तुम्ही फसवणूक करून पैसा कमावला किंवा दुसऱ्याला धोका देऊन आपली इच्छा पूर्ण केली, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून जाईल. धर्म आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील संतुलन शिकवतो आणि तुमच्या प्रत्येक कृतीला मानवतेच्या नियमांनुसार निश्चित करतो. खंड 3. दुसरे आणि तिसरे ध्येय, अर्थ आणि काम. धर्माच्या पायावर उभी राहतात आपली पुढची 2 ध्येय, जी भौतिक जगाशी जोडलेली आहेत. अर्थ म्हणजे फक्त पैसा नाही. याचा अर्थ जीवनासाठी आवश्यक असलेले प्रत्येक संसाधन, जसे की धन, करिअर, अन्न, सुरक्षितता आणि संपत्ती. सनातन धर्म सांगतो की पैसा कमावणे पाप नाही, हे एक आवश्यक ध्येय आहे, परंतु तो धर्माच्या मर्यादेत राहून कमावला गेला पाहिजे. तुम्ही इतका पैसा कमवा की तुम्ही समाज आणि आपल्या कुटुंबाची सेवा करू शकाल. काम, इच्छा, आनंद आणि भावना यात प्रेम, मैत्री, कला, मनोरंजन आणि वैवाहिक जीवनातील आनंद समाविष्ट आहे. सनातन धर्म म्हणतो की इच्छांना दडपून ठेवायचं नाही, तर त्यांना जाणीवपूर्वक पूर्ण करायचं आहे. हे ध्येय जीवनात आनंद आणि समाधान आणते. जर तुम्ही फक्त मोक्षाबद्दल बोललात आणि अर्थ आणि कामकडे दुर्लक्ष केले, तर तुम्ही एक असंतुलित व्यक्ती व्हाल. त्यामुळे त्यांना धर्माच्या मर्यादेत राहून पूर्ण करणं महत्त्वाचे आहे. खंड 4. चौथे ध्येय, मोक्ष. या 3ही ध्येयांना पूर्ण केल्यानंतर येतं 4थं आणि अंतिम ध्येय, मोक्ष. मोक्षचा अर्थ आहे मुक्ती किंवा स्वातंत्र्य. हा सर्वात मोठा रिटायरमेंट प्लॅन आहे. आयुष्यभर तुम्ही धर्माचे पालन केले, पैसा कमावला आणि आपल्या इच्छा पूर्ण केल्या. आता अंतिम वेळी तुम्हाला हे कळायला हवे की या सर्व गोष्टी अस्थायी आहेत.
मोक्षाचा शोध तेव्हा सुरू होतो जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होते की तुम्ही शरीर नाही तर आत्मा आहात. मोक्ष म्हणजे स्वर्ग नाही, तर हे जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वातंत्र्य आहे. ही ती स्थिती आहे जिथे तुमचे मन परम शांती आणि परम ज्ञान प्राप्त करते. मोक्ष म्हणजे इतर 3 ध्येयांचा त्याग नाही, तर ती ध्येय पूर्ण करून त्यांच्यापासून अनासक्त होण्याची प्रक्रिया आहे. तर आता तुम्ही पुरुषार्थाचे तत्वज्ञान समजून घेतले. ही 4 ध्येये धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपल्याला एक संपूर्ण आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवतात. हे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की पैसा कमावणं देखील आवश्यक आहे, आनंदी राहणं देखील आवश्यक आहे, परंतु हे सर्व नेहमी योग्य मार्गानं आणि अंतिम ध्येय लक्षात घेऊन केले पाहिजे. हेच सनातनचे संतुलित जीवन जगण्याचे रहस्य आहे. पण पुढचा प्रश्न, ही ध्येय साध्य करण्यासाठी जे ज्ञान आपल्याला वेदांकडून मिळालं, ते ज्ञान कोणी आणि कशा प्रकारे लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं? पुढच्या भागात आपण सनातनच्या गुरु शिष्य परंपरेबद्दल जाणून घेऊ. मिस करू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.